गणपती बाप्पा आपल्या सर्वांचा आराध्य दैवत आहे. आपण गणेश चतुर्थी सगळेजण मोठ्या उत्साहात साजरी करतो. पण कधी तुम्ही या गणपती बाप्पाकडे मन लावून बघितलंय का? गणपती बाप्पाचं हे जे रूप आहे, या रूपामधून आपल्याला काय अर्थ मिळतो का, आपल्याला काय शिकवण मिळते हे कोणाला माहिती आहे का? तर आज मी तुम्हाला मला उलगडलेलं गणपती बाप्पाच्या रूपाचा अर्थ सांगणार आहे. जेव्हा आपण बाप्पाकडे बघतो तेव्हा सर्वप्रथम दिसतात आपल्याला त्याचे मोठे मोठे कान. तर हे कान काय सांगतात? तर हे कान सांगतात की आपण शांतपणे सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे. आपण उत्तम वक्ता असलं पाहिजे, पण त्यासोबतच आपण एक चांगला श्रोताही असणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांचं सगळं ऐकून घेण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. त्यानंतर येतात गणपती बाप्पांचे छोटे छोटे डोळे. जसं की छोटीशी दुर्बीण असते आणि त्या दुर्बिणीच्या छिद्रातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक लांबवरची वस्तू, एखादी लांबवरची गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते, बरोबर? तर हे गणपती बाप्पाचे डोळे आपल्याला सांगतात का आपलं काय जे ध्येय आहे त्याच्याकडे फोकस असला पाहिजे. आपलं पूर्णपणे लक्ष, आपलं निरीक्षण त्याच गोष्टीकडे असलं पाहिजे. त्यानंतर येते गणपती बाप्पाची सोंड. तर सोंड काय सांगते की ही सोंड कधीही कुठेही वळू शकते, कुठेही जाऊ शकते, हिला कोणी थांबवू शकत नाही. तसेच आपल्या आयुष्यामध्ये जगताना आपल्याला अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात. तर या अडचणींवर मात करण्यासाठी आपण आपल्या स्वभावावर न अडून राहता आपल्या स्वभावामध्ये लवचिकता आणून आपण येणाऱ्या अडचणींवर मात करू शकतो. तरच आपण एक यशस्वी आयुष्य जगू शकतो. यानंतर येतं गणपती बाप्पाचं मोठं पोट. तर हे काय आपल्याला शिकवतं? तर आपल्याला सगळ्या गोष्टी पचवता आल्या पाहिजे. जीवन जगताना जसं प्रत्येकाला चढ उतारही येतातच. आपण काही एक सारखं जीवन कोणीच जगत नाही. तर हे जे चढ उतार आहेत आपल्या आयुष्यामध्ये येणारे, यश आहे, अपयश आहे, सुख आहे, दुःख आहे, या सगळ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्याला पचवता आल्या पाहिजे. तरच आपण पुढे जाऊ शकतो. त्यानंतर येतो मूषक. असं म्हणतात की हा छोटासा मूषक गणपती बाप्पाचं वाहन आहे. तर यावरून आपल्याला काय कळतं की आकारापेक्षा आपला आत्मविश्वास जास्त मोठा असायला हवा. तर ही जी बुद्धीची देवता असणारे गणपती बाप्पा सर्वांना भावतात. पण तुम्हाला याचा काय अर्थ उलगडलेला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.